जावा, पलीकडे साईडला जावा. ओय मोबाईल मोबाईल जरा साईडला आहे ना. सगळ्यांना जय शिवराय. आपल्या विश्वाच्या पंढरीत या विठुरायाच्या नगरीत या पावनभूमीत या राज्यातल्या शेतकऱ्यासाठी रोहित दादा पवार साहेबांनी उपोषण ठेवलं. आपण सगळेजण सोबत आहोतच. आईला मला बसून बोलताय ना, बसून तुला जेवायला बसू का? पडणारा बरं किती कोचे तर तुम्ही तुमचं किती तर या देशातल्या या राज्यातल्या बळीराजासाठी आपल्या पांडुरंगाच्या नगरीत संघर्ष सुरू आहे. नक्की शेतकऱ्याला न्याय तर मिळालाच पाहिजे. न्याय मिळण्यासाठी सगळा शेतकरी राज्यातला सगळा एकवटणार सुद्धा आहे. त्यात काही दोमत असण्याचं कारणच नाही. कारण शेतकरी वाचला तर आपण सगळे वाचणार आहे. शेतकरीच वाचला नाही तर राज्य आणि देश चालवायचं कसं? चांगल्या प्रतिसाद सुद्धा चांगला आंदोलनाला प्रचंड आहे. फक्त थोडा घोळ आहे. तुम्ही किती पोटतिडकीनं केलं तरी लोक त्याला राजकारणच मानणार. तुम्ही आमच्या पार्टीत आहे. आमचं पार्टीत लय मसाला. तुम्ही पुढं बसा उठणार नाही. तुम्ही काही मागा टेन्शन नाही. तुमच्या पार्टीत अवघड आहे हे प्रश्न सोडून आमच्या पार्टीत आलं ना, अशी गर्दी अशा मागण्या कुंकडही धडा सुरू असतं सगळं. तुमच्या पोटतिडकीला किती किंमत दिली जाईल माहीत नाही. किती अराजकीय म्हणलं तरी मान्य किती जणांनी करायचं आहे याच्यापर्यंत सुद्धा विषय. पण आपण शेतकऱ्यासाठी बसलोत. माझं तरी मत आहे आपण या आंदोलनात तरी त्यांना शेतकऱ्याची लढाई म्हणून सगळ्यांनी बघावं. आपण का त्यांच्या राजकारणासाठी किंवा कोणाच्या याच्यासाठी आलेलो नाही आहेत. ते शेतकऱ्यासाठी लढायला लागलेत. आपण सुद्धा सगळे शेतकरी म्हणून साथ द्यायला हरकत नसावी. आता मग अशी पंचायत होणार आहे. आता मी इथून गेलो की म्हणते पवाराचा माणूस. परदेशी रातभर मी देवेंद्र फडणवीसचा माणूस होतो. आता तिथून सुटून आणि तुमच्याकडे गुतणार आहे. मी महिले भरपट चालू आहे. मी ज्याला भेटायला जाईन त्याचाच माणूस आहे म्हणते. पण माझी प्रामाणिक भूमिका असते. जिथं जिथं समाजावरती अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही सगळेजण धावून जातो. त्याच्यात मात्र कसलीही काटकसर आम्ही कधीच करत नाही आणि कधी करणार सुद्धा नाही. बच्चू भाऊ बसले होते त्यावेळेसही आम्ही सगळे गेलो होतो. ते मग भाजपचे होते तरी आम्ही गेलो होतो.
कुठल्याही पक्षाचा असो, शेतकऱ्यांच्यासाठी कोणी मैदानात असेल तर आम्ही सगळेजण कायम सोबतीला आहे. उद्या जर वाटत असलं कोणाला की मी यांच्याकडे भेटीला आलोय म्हणजे यांचा माणूस, उद्या भाजपचे सुद्धा लोक बसव उपोषणला, बघा मी येतो मी सगळ्यात आधी. फक्त ते नावं ठेवू नये, ते त्यांच्या भूमिकेवर आहेत, आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहे. भूमिका शेतकऱ्याची आपण सगळ्यांनी बळ दिलं पाहिजे. त्यांनी मला एक आत्ता GR दाखवलं, त्याच्यात त्यांनी सांगितलं शब्दाचा खेळ कसा असतो. भाऊ 3 वर्ष झालं मी तेच बघून बघून बेजार झालो. कुंकड काना कुंकड मात्र हाणते, तळाला मिळणे मग आवपासून कुरकुर फेस पाडीला येईल. तुम्हाला तर त्याच्यातलं लवकर कळलंच पाहिजे कुंकड काय हो केलंय काय नाही ते. आईला पण मग एक प्रश्न राव, तुम्हाला पासून बसायची वेळच नाही आला पाहिजे. मोदी साहेब पवार साहेब तांब्या भरून पाणी देते, ते कोणत्या तरी टेबलावर आहे ना गिल्ला भरून पाणी दिलेलं. मग मोदी साहेब जर एवढा जीव लावते तुम्ही उपोषणाला बसून कमून का हडकत मोडून घ्यायला लागले उपोषण. पवार साहेब सांगा एक फोन फिरावं म्हणा तिकडं, काय जे कसं काम घ्यायचं वगैरे शेतकऱ्याचं तरी कल्याण त्यांचं तर चांगलं आहेच ना, तुमच्यावरती तर कशाला ही उपोषणाची वेळ यायला पाहिजे. आणि माझं एक दुसरंही प्रामाणिक मत आहे, जर सरकार तुम्हाला बोलवत असलं तर तुम्ही चर्चा करून मार्ग काढा. माझं प्रामाणिक मत सांगितलं मी तुम्हाला. नाही ऐकल्यावर बोलू. सध्या जर मी चॅनलला पण बघितलं ते भरणे मामा म्हणले असं करूयात तसं करूयात, मला वाटतं विश्वास ठेवावा एकदा. आम्ही ठेवला होता. आयला तसं नाही रे, तुम्ही असं नका रे, पोट्टे असेल ना तसा विश्वास नाही रे. एकदा त्यांची पहिली सुरुवात आहे. मग जर म्हणत असले ते एवढे बरं जाऊन द्या ना, काय झालं तर भरणे मामावर विश्वास ठेवा एकदा. आता आणखीन माझे साहेब येणार आहेत म्हणले, आता एकदा जाऊन द्या ठेवा विश्वास. काय आमचं बरं चाललं हो, पण सध्या आमच्या आत्ताशिक मागण्यात 3 वर्षात मान्य केल्या, म्हणून मी आत्ताशिक त्यांना बरं म्हणायला लागलो. तरी त्यांना दाखवता जोडी तुका का इकडे गेले. कारण आता सध्या GR काढणं चालू आहे, शिक्षणाचे मराठा आणि कुणबीचं मंत्रालयाचं काढणं चालू आहे. आता चांगलं मग काम करतात म्हणल्यावर चांगलं म्हणायची मला सवय नसतं, नंतर लयत असतो मी घोडे. त्यामुळं खरंच सध्या काम करतात, त्याच्यामुळे मी काय सध्या बोला नव्हता त्यांना. परत तू नंतर फुटला का चाललंय सध्या. आपले विखे पाटील साहेब काम करतायत, ते GR काढायले. आमच्यामध्ये होरगडाला लाड भाऊ आले, प्रसाद लाड साहेब, त्याने आधी मला चांगले घोडे लावले, मी त्यांना रेटून लावले होते तेवढे. आता आम्ही पक्के मित्र झालो त्या निमित्ताने. कमी आता विखे पाटील साहेब आणि प्रसाद लाड साहेब चांगलं काम करायला लागलेत, म्हणजे आमच्या झाले. त्यामुळे आम्ही शाबासकी पण दिले. तितक्या मोठ्या मनाचे संस्कार आमच्यावरती आमच्या समाजाने केले सुद्धा. आणि राहिलेले कामं ती 22 तारखेपर्यंत करतोय म्हणले. मला विश्वास थोडा पडला त्यांचा, म्हणून तुम्हाला बी थोडा म्हणून आल्या सरशी मी. म्हणजे आता आऊ ठाण्याला उभा राहिलो तर सगळंच आऊ ठाण्याला लावलं आपण. जर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने तुमचा शब्द ऐकून जर पॉझिटिव्ह काही निर्णय घेणार असाल तर तुम्ही घ्यावं, चर्चेला जावं. उपोषण लय करू नका, लय बेकार आहे उपोषण. तुम्हाला काय सांगावं, तुम्हाला आता कळलं. आता तुम्ही बसलात ना, तुम्ही 2-1 महिन्याने मला फोन केला करा, परदेशी केलता ना तसा 2-1 महिन्याने करा. तुम्ही म्हणते नाही उगाच म्हटलं तिच्या यायला वैतागच झालं. कारण चांगल्याच चांगल्याच्या बरगाड्या मोडा त्याला लय बेकार. मला मी आत्ता गाडीत गोळ्या घेतल्या, बारशीच्या पुढं आल्या.
इतकी प्रचंड आग होती. ठीक आहे, तुमची तळमळ आहे शेतकऱ्यांसाठी, त्याबद्दल तुम्हाला 100% मार्क आहेत, त्याबद्दल काही दुमत असायचं काय कारण नाही. पण इतकं अवघड आहे माहिती, हडकं पूर्ण दिसू द्या. मी कधी मरल काय होईल सांगता सुद्धा येत नाही, इतक्या वेदना आहेत मला. माझ्या शिरा सुद्धा हडकालच्या टाकल्या. सरकारी डॉक्टर येऊ किंवा माझा खाजगीतला येऊ, कोणालाही सलाईन लावण्यासाठी शिर लवकर सापडत. एवढा जीवावर बेतण्याचा विषय उपोषण म्हणजे. कोणत्या क्षणाला किती मोठी आग पोटात होईल कधी सांगतात ना. मी हे तुम्ही उपोषणाला बसलात म्हणून सांगायला लागलो ना. समाजाला आपल्या चेहऱ्याकडे बघू वाटतं त्यावेळेस ना, आपल्या जीवनात आपल्या जीवाचे काय हाल चालू आहे तर काय घालमेले, कोणत्या टायमाला किती अंतर कापल, कधी चक्कर येईल काही सांगता येत. तुम्ही राजकारणात आहेत म्हणून तुम्हाला हे सांगायला. तुम्ही त्या व्यासपीठावर जरी शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठी राजकीय व्यासपीठावर लढले तरी काय हरकत नाही, का सल्ला नाही द्यायला मी तुम्हाला. तुम्हाला जर हेच करायचं असलं, माझं दुमत नाही, परंतु तुम्हाला 4-5 पक्षांना ते व्यासपीठ आहेत भांडण्यासाठी तेवढ्या ताकदीचं. हे असलं हे आमच्यासाठी असतं. आम्हाला तुम्ही 4-5 पक्षावली मोजत नाहीत, तेच आम्हाला हत्यार उचलायला लागतं. कारण आमची पार्टी म्हणून आमचे सगळे गळके पिळके सगळे आमच्याकडे असतात. आमच्या पार्टी चांगला माल तुमच्या 4-5 पक्षात असतो. सगळे पण हुकलेले आमच्याकडे सोडून आमच्याकडे, त्यामुळे आम्हाला लढावं लागतं. तुमच्याकडे तेवढी मॅन पॉवर आहे, तुमच्याकडं 5ही पक्षाकडं प्रचंड मोठं ताकदीचं व्यासपीठ आहे, कार्यकर्ते पण तेवढ्या ताकदीचे. म्हणून तुम्ही त्या व्यासपीठावर विधान भवनातली लढाई केली, सर्वोच्च सभागृहातली लढाई केली, विधान परिषदेची लढाई केली, तरी तुम्ही जिंकू शकता. कारण लढायला लोक कमी आहेत, मला सांगण्याचा अर्थ हे होईल. तुमच्याकडे मोठं व्यासपीठ आहे, लढायला एकदा जर शरीर गेलं ना. काल मला वाटतं राजेंद्र मामा रडले, एकदा शरीर गेलं उपोषणात की गेलं. पुन्हा डॉक्टर काय करीत नाही, आणि डॉक्टरांना मेळ लागत नाही, ते तिसरंच कागदावर लिहून आणतो. मेळ सुद्धा लागत नाही. माझी एका डॉक्टरकडे शुगर कमी, एकाकडे जास्त, असे डॉक्टर होते. मग डॉक्टरने फजित केली, तुमची केली नाही वाटतं आणखी. डॉक्टरांनी तुमची फजिती केली नाही वाटतं आणखी, आता सुरू होईल. नाही केली, तोंड वाचले की हात वर कर, माणूस खाली कर, टंगड्याचं वर कर, यायचं तपास नाही. हे एकदा जर तरायला लागले ना, इतकं भयान काम होतं नव्हते. अशा सोया टोचित येत, इतकं लांब जनावराच्या सोया आणल्या आणते. तुमच्यासाठी चांगले असतात समजा, तुम्ही आता याच्यात आम्हाला खटके नाही खुटके नाही, काच कोण टोचित येत. तुम्हाला मागा पुढं बघून असं ना, अगोदर तुमच्या बोटावरचं रक्त काढायचं म्हणलं, अगोदर ते कापसान चुळीत असते. आम्हाला गचकून धरते की लगेच खापका आणतो, दुसरा जाणारा मागचा आणल्यावर. मग तुम्हाला एवढा त्रास नाही व्हायचा, ती बेजारी आमची. म्हणून तुम्हाला म्हणलं, तुम्हाला जर शेतकऱ्याला न्याय द्यायचा असला, या राज्यातल्या जनतेला न्याय द्यायचा असला, तुम्ही फक्त एकदा आमच्या 2 वर्ष आमच्या पार्टी दे. किती काय न्याय आणि पब्लिक किती पण. आता इथं तुमच्या तळमळीला मला नाही वाटत किती शिरीज घेतली, तुम्ही किती तळमळ केली तरी त्याला राजकीयच म्हणणार आहेत. मला एक वाटणार आहे, आता इथून गेलं बघा कसं रक्का चालू होतो याचा. ते सुरू होणार, मी इथून गेलं की आम्हाला माहित होतं पहिल्यापासून ते पवाराचाच आहे. त्यांनी माझ्या पाठीमागच्या उपोषणाच्या टायमाला सुरुवातच उद्धव ठाकरे साहेबापासून केली. की उद्धव ठाकरे साहेबाचं माणूस सगळं शोधलं, त्यांच्यावर सगळ्या यंत्रणा सगळं शोधलं, काही सापडलं नाही म्हणले ह्यो पवाराचा आहे, तुमच्याकडून तपासण्यात हुकलं. पुढं शोधलं, पवाराचा नाही म्हणले, एकनाथ शिंदेचा आहे. एकनाथ शिंदेकडे काही सापडलं म्हणले, मला वाटतं बहुतेक बच्चू कडूची तिकडं काही सापडलं नाही. आता ह्या 2 महिन्यात मध्ये ते देवेंद्र फडणवीसचा माणूस इतके विचित्र आहे. ते पैसे कुठून येते, डिझेल कुठून टाकीतो,
अरे मराठी काय एवढे कमजोर आहेत का काय? त्यांच्या गाड्या ते डिझेल टाकी मी फुकट बसवतो त्याच्यात, माझ्याजवळ काय घंटा द्यायला घ्यायला माझे पैसे नाही, नळी नाही, कुणाची आली की टेकलाच त्याच्यात. आपल्याकडे काहीच नाही, शोधून यासाठीच डिझेल वायाला गेलं, काहीच सापडलं नाही. माझ्या कोणत्या कंपन्यात बंद पडायला ते म्हणले याला जेलात टाकू, मला टाक. माझ्या कोणत्या 5-50 कंपन्यात म्हणून बंद पडणार, मी जेलात बसून काही. परंतु आताची परिस्थिती अशी आहे, आता सरकार मात्र आम्हाला पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आम्ही त्यांना चांगलं म्हणतो. तुम्ही म्हणताना आम्हाला इथं सरकारला पॉझिटिव्ह म्हणतो, याचा अर्थ आमचं हे सोडून द्यायचं मागे दिसतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जवळ तुम्ही येतवर आम्ही, आणि ताकदीचा विचार करू नका. फक्त आंदोलन शांततेत असावं, नसता उपोषण करायची गरज नाही. रूम नाही घेऊन आला काय? मी म्हणतो शांततेत त्यांनी रूम नवर केलं, लय कड फुगीर जाऊन येले ते तुम्हाला किती पुन्हा सुटूनच येणार नाही. आपल्याला जर ही लढाई जिंकायची असली, आपल्याला जर शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा असला, तर आंदोलन शांततेत झाला पाहिजे. जर आंदोलन शांततेत करायचं नाही तर मग आमरण उपोषण करायची गरज काय? मग सगळेच रस्त्यावरती आले असते ना. इथं ज्या अर्थी ते उपोषणाला बसले त्या अर्थी रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला शांततेतच करावं लागणार आहे, तरच ही लढाई शेवटपर्यंत जाती. माझ्या उपोषणाचा, माझ्या आंदोलनाचा अनुभव तुम्हाला मी सांगितला आहे की तुम्ही जर सुरुवात शांततेने केली असेल तर शेवटपर्यंत शांततेने जर गेलं तर यशस्वी होतं. आणि सरकारला वाटत असतं प्रत्येक आंदोलन शांततेत कधीच होऊ नये, आंदोलन हे रस्त्यावरचं व्हावं. कोणतंही सरकार असू द्या, म्हणजे यांचं असलं तरी बी आणि त्यांचं असलं तरी बी. आता त्यांचं जरी असलं तरी यांचं येणारच आहे, किंवा यांचं असलं तर त्यांचं येणारच आहे. कवा हेच आहे, आपण कवा कार्यकर्ते झेंडाच आहे आपला. आता टेन्शनच घेऊ नका तुम्ही. हे आले तरी ते येत, ते आले तरी हेच आहे. फक्त जर तुम्ही शांततेत नाही केलं तर यांच्या पोटात जी तळमळ शेतकऱ्यांच्या विषयीची आहे तिला काही अर्थ राहत नाही. म्हणून तुम्ही जे कुठलं आंदोलन करतात ते माझा तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगणं आहे की शांततेत करा. आपण माझा विषय तर सांगण्याचा नाहीये, फक्त अनुभव म्हणून सांगतोय. जे 75 वर्षात मिळालं नाही ते फक्त शांततेच्या आंदोलनामुळे माझ्या समाजाच्या लेकरा बाळाला मिळालं, फक्त शांततेमुळे. कुठं जर हात उचलला असता, कुठं जर दगड उचलला असता तर आज 2.5-3 कोटी समाज आरक्षणाकडे गेला नसता. तुम्हाला जर आता याच्यातून शेतकरी मोठा करायचा आहे आणि त्यांनी जर आता पण मांडलाय की 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, तर या ह्यो पण यशस्वी करण्यासाठी सगळ्यात मोठा भार तुमच्या खांद्यावरती. तुम्हालाही संयमानं शांततेने न्यावा लागतो. कारण आपल्या आंदोलनात घुसताना आपल्या आणि दुसरे सुद्धा घुसलेले असतात. काम करताना तो शेतकऱ्यावरती माया दाखवतो, पण करताना त्याच्या डोक्यात आंदोलन उग्र करण्याचं सुद्धा असतं. त्यामुळे आपला फायदा उचलून समोरच्यानं उग्र करायचा प्रयत्न केला तर माणसं मात्र आपल्या गर्दीतले ओळखा की आंदोलन यशस्वी करायला आलेत का आंदोलन उग्र करण्यासाठी आले. यावर तुम्हाला सगळ्यांना बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. कारण गर्दी एकदा जर जमली तर गर्दीच्या ओघात सगळेजण भावनिक होते आणि आपण आसपासला लक्ष ठेवायचं बंद करतो आणि आपलं आंदोलन मोडून पडतो. जिथं शेतकरी आपल्याला ज्या टोकावरती न्यायचा आहे, ज्या न्यायापर्यंत न्यायचा, आपण तिथपर्यंत त्याला कधीच नेऊ शकत नाही. आता यांनी लढाई हातात घेतलीच तर तुम्ही ती संयमानं शांततेने पार पाडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं. कारण 2 दिवसानंतर मला वाटतं त्यांना बोलता पण येणार नाही तुमच्याशी. म्हणजे ज्यावेळेस मार्गदर्शन करायला शांतरा आम्हाला सांगायला माणूस असतो आणि तोच जर 4-5 दिवसानंतर बोलायचा बंद झाला तर तुम्हाला सांगायला कोणी नसतो. म्हणून अगोदरच सगळे तुमच्या आंदोलनाचे नियम तुम्ही कशा पद्धतीने ते हाताळायचं याच्यावरती नंतरची
सगळे मदार तुमच्या खांद्यावरती असतात. माझ्याकडे 2-2 लाख पोरं स्वयंसेवक ज्या वेळेस मी बेशुद्ध पडायचो त्यावेळेस त्यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी होती आणि त्यांनी प्रामाणिकपणे ती पार पाडली. कित्येक जणांना तरी वाटायचं आमच्या आंदोलनात घुसायचं आणि काही जाळपोळ काय धिंगाणा करता येतो का. या कालवेळेस ते विरोधी पक्षाचे असतात किंवा सत्ताधारी पक्षाचे सुद्धा असतात. आजची तुमची भूमिका आहे प्युअर शेतकऱ्यांची. मग शेतकऱ्यांसाठी जर लढायचं त्यांनी ठरवलं तर याला हाणून कसं पाडायचं मग लोक सुद्धा घुसण्याची दाट शक्यता असतात. तर आमच्यात ते झालं आणि ते वेळोवेळी ओळखले आणि त्यांना बाहेर काढायचं काम केलं. म्हणून तुम्हाला यशस्वीकडे न्यायचंय. परंतु माझा सल्लाच आहे रोहित दादाला की जर भरणे मामा म्हणतेच विश्वास ठेवा. कुठे दिवस हातातून गेलेत तर एकदा ठेवा विश्वास. कारण मला बी अलीकडच्या काळात जर विश्वास यायला लागला म्हणून तुम्हाला म्हणायला लागलं नाही माझ्यासाठी तुम्ही फसायचं. तुमच्या डोक्याने चालू द्या. कारण इतकं राजकारणातलं डोकं मला नाहीये. मला फक्त पाडायचं माहिती. इतकं माहित नाही तुम्हाला ते गणित जुळीनं तुम्हाला गोळा बेरीज करणं ह्या सगळ्या गोष्टी येत्या. इतक्या ज्ञानापर्यंत आम्ही आणखीन गेलो नाही. परंतु आंदोलनातलं जेवढं मला काय माहिती तेवढं सांगतो. मला तरी वाटतं की ते जर पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही पॉझिटिव्ह एकदा त्यांना दाखवावं. नाही केल्यावर बघू ना. ते ना कुठं जायचं नाही तुम्हाला कुठं जायचं नाही शेतकरी कुठं जाणार नाही. ही तर माझे 2 लाखाच्या पलीकडची मागणी. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती करा तुम्ही. हे ठेवूच नका. दरवर्षी 2 लाख करणार 1.5 लाख करणार 3 लाख करणार त्यापेक्षा एकदाच ती माहिती चालू आहे का सांग. कानात मोठं घालून झोपूस तर उठून बस ना. आवाज येईल ना ते कान जातील. कानात मोठं घालून झोप हो ना. पण ते कान जातील ना. त्यांनी कान त्या साऊंडला लावलाय. मला भारी घनसत हो. कान जातील त्यांनी. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती होणंच गरजेचं आहे. एक त्याबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला दुप्पट भाव द्या. तुमच्या कर्जाची गरजच नाही शेतकऱ्याला. पुन्हा कर्ज पण नको आणि तुम्हाला कर्जमाफी करायची गरज नाही. एकदा फक्त त्याला या दारिद्र्यातून बाहेर काढा. तीही लढाई पुढच्या काळात सुरूच राहणार. मी जास्त न बोलता मला असं वाटतं तुम्ही एकदा परत पुन्हा त्या शब्दावरती येतोय मी. एकदा जर ते म्हणतच असते तर विश्वास ठेवा ते कुठं जाणार नाहीत. नाही केलं तर बघून घेऊ ना पुन्हा काय करायचं. म्हणत असले तरी आपण ते महाजन साहेब जर असले त्यांचे कोण मात्र पक्का बरं का मी भरण्यावर बोललोय. ते तर ते घराकडे खाली पडी ते झाले काच का अवघड. नाही ते विश्वास ठेवायला काय नाही असं नाही. पण चांगलं बघू. बरं माहित असले काय नाही मोकळा ठेवला तरी चालतोय. काही अडचण नाही. समजा किंवा त्यांचा भाजपचा दुसरा आले तरी ते बी चांगलेच आहेत म्हणा. पण बरं आहे सावध राहिलेलं नाही. मार्ग निघाला तुम्ही पुन्हा म्हणायची तू चालताना भाषण ठोकून गेला ठेव विश्वास आता दी गाड्या दुथून मोकळ्या दिला झाला मोकळा गेला अंतरवाली निघून. किमान एक वेळेस संधी द्या आणि ऐका सरकारच. हे जर म्हणतच असलीत करतो तर त्या सोडून उपोषण बघूयात पुढं. मला तरी वाटतं आल्यावर महाजन साहेब सुद्धा ते करतील. कारण चांगलं काम करणारे लवकर जमत नाहीत. आता मी त्या कळंबमध्ये होतो तिथं पत्रकार बांधवांनी मला विचारलं शेतकऱ्यांच्या बद्दलचा विषय आणि तुकारामजी मुंडे साहेबांचा विषय. मी सांगताना सांगितलं खरंच त्या तुकाराम मुंडे साहेबाला आता तरी त्यांची बदली करू नका. कारण त्यांनी जर त्या भेसळच्या धाडी टाकल्या तर शेतकऱ्याचा दुधाला भाव वाढणार आणि नेमकं सरकार त्यांचीच बदली केल्याशिवाय राहणार. मी मुख्यमंत्र्याला या रोहितदादाच्या भाषणातून जाहीरपणाने सांगतो तो
तुकाराम मुंडे साहेबांना 2-3 वर्ष त्याच जागेवर राहू द्या, बदली करू नका, नाही तुमच्या मागं असा लागण नाही. कारण जरा बेसळले थोडे बंद होते म्हणजे दुधाला भाव वाढला. आता दूध मिळालं 2-3 पेंड्या जास्त टाकायला लागलेत मसडीला आमचे लोक. आता दुधाला भाव वाढल्यापासून नाही तर आम्ही शेणाला मोठाले ते दुधात काही उराय ना. माझं या रोहित दादाच्या उपोषणाच्या बद्दलचं पुन्हा जाताना एक मध्ये सरकार पॉझिटिव्ह असेल तर विश्वास ठेवा, एकदा संधी द्या. महाजन साहेब आल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवा, नाही केलं तर नंतर बघू, असं एक प्रामाणिक मत माझं मी सांगितलंय. कारण हा मला विश्वास बसायचं कारण पुन्हा एकदा सांगतो, आमचे न निघणारे जे काढल्यामुळं मला थोडा विश्वास आला. याचा अर्थ मी त्यांचा बी नाही तुमचा बी नाही, दोघाच्या मध्ये म्हणजे दोघं कोपरा आम्हाला सांगते ना, दोघं कोपरा आम्हाला सांगते, विरोधी पक्ष आम्हाला सांगतो आणि सत्ताधारी आम्हालाच कोपरे आणतो. आंदोलन करणार सगळ्याच आंदोलन करणार म्हणतो बरं का मी, एकच नाही सगळ्या. मग ते धनगराचा असू द्या, ते मराठ्याचा असू द्या, ते मायक्रो ओबीसीचा असू द्या, दोन्ही आम्हाला चिंगरी दे गरीबाला. पण तुम्ही हे काम हातात घेतलेलं आम्हाला चांगलं पटलं. खरं ते सांगतो मी, बळच ते कुणाचीच करत नाही, आपला स्वभाव ते स्वभावाचा. तुम्ही शेतकऱ्यासाठी लढायला लागला, तुमच्याबद्दलचा मेसेज राज्यात चांगला चालला. ते आमच्या जवळ गरीब बोलायला आम्हाला होती, गरीब तुमच्याकडे पोहोचत नाही, तुमच्याकडे टप्पू लोक पोहोचत. मग ते गरीब आम्हाला सांगत बाबा लय भारी काम घेतलं राव आता माझे पोरग लढून जाऊ. तुम्हाला पोरग का म्हणा पण त्या शब्दात माया आहे गरीबात, ते चांगलं आहे गरीबात. तसं तर तुम्ही इमानदारीने लोक लय चित्र आहेत, फुटला की सोडून देते. आता मात्र प्रतिमा शेतकऱ्यांच्या नजरेत चांगल्या प्रकारची चालली की आता रोज आम्ही 2-3 दिवसापासून ऐकतोय. एकदा सरकारला जसं आम्ही पॉझिटिव्ह झालो, आम्हाला तरी सरकार आमच्याबद्दल 100% पॉझिटिव्ह वाटतं. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका केली नाही. आणि तुम्ही एकदा विश्वास ठेवा, नाही तर पुढं बघू. तुम्ही शेतकरी, आम्ही शेतकरी, सगळे शेतकरी बघू, मग कोण कोणाला रेटत नाही, ती आपल्याला रेटत नाही, आपण त्याला रेटत नाही. पण एकदा विश्वास ठेवा. शेवटी जाताना एवढं सांगतो, तब्येतीची मात्र काळजी घ्या, कारण हे अवघड असतं. उपोषण खूप विषय अवघड आहे. तुम्हाला 20 दिवसाच्या नंतर याचा त्रास लक्षात येईल. सोडल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं सोडलं तर हॉस्पिटलमधून सुट्टी झाली, डॉक्टरने सगळं चेक करूनच घरी पाठवलंय, आपण तर क्लिअर झालो होतो, त्रास व्हायला कसा लागला. याचा 20 ते 22 दिवसापासून असर व्हायला सुरुवात होती. लय अवघड आहे. मला आधी माहित नव्हतं. मी PhD झाली उपोषणात, कसं बसायचं, कसं पाणी प्यायचं. तुम्ही आता पाणी प्याता पहिल्या दिवसापासून, आता सोडायचं नाही बरं का. जर का अर्ध्या सोडलं रे बाबा अवघड आहे. आणि तुम्ही जर पहिल्या दिवसापासून पाणी पिणार नसला तर शेवटपर्यंत मध्ये पाणी प्यायचं आणि ते डायरेक्ट आजार लागतं. पोट आतून गरम झालेलं असतं आणि तुम्ही जर मध्ये 2-3 दिवसानंतर पाणी प्यायला सुरू केलं तर पाणीच पोटात उकळतंय. जसं की एखाद्या गाडीला 4 व्हीलरला त्या मशाला पाणीच नाहीये आणि ते कोरडं पडलं, एकाएकी पाणी टाकलं ना ते जाळ आणि धुपट संगत बाहेर भेटते. ती सिस्टम आपल्या शरीरात होती. त्यामुळे पहिल्या दिवसापासून पित असला तर शेवटपर्यंत पाणी प्या, मध्ये आता सोडू नका. आणि पहिल्या दिवसापासून पित नसाल तर मध्ये मात्र आता पाणी पिऊ नका. उपोषणाचे आपल्याला वाटतं तेव्हा बसला मी बसतो, तेव्हा बसला मी बसतो, तर थोडंसं जर माहीत नसले ना तर शरीराची पुरी हानी होती. शरीराची शेवटी जाताना सांगतो काळजी घ्या. आणि सरकार जर म्हणलं तर पॉझिटिव्ह, आम्ही बी त्यांना पॉझिटिव्ह आहेत, गोड बोलवतो मी बी त्यांना. सध्या तुम्ही बोलून घ्या करून. धन्यवाद. तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. आम्ही सगळे सोबत